जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अक्कलकोट गाणगापूरची सफर आपण केली। जर आपण त्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली आहे। आता आपण महाराष्ट्राचे 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असलेल्या व छत्रपती शिवरायांची कुलदेवता असलेल्या आई तुळजाभवानीचं दर्शन आपण करणार आहोत। तर हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुळजापूरमध्ये आता आपण आलो आहे। समोर दिसते कामत हॉटेल। आपली बस गेले पार्किंगला आणि आता मंदिराला हा रोड जातो। तर मंदिराच्या दिशेने आपण चाललो आहे तुळजापूरला। तुळजाभवानीचं दर्शन आता आपण घेतो। आम्ही अक्कलकोट ते तुळजापूर जवळपास 80 किलोमीटरचा टप्पा पार करत तुळजापूरला पोहोचलो होतो। जर आपल्याला तुळजापूरला जर यायचं असेल तर सोलापूर हे नजीकचे रेल्वे स्टेशन असून तुळजापूर व सोलापूर हे अंतर जवळपास 45 किलोमीटर आहे। सोलापूरवरून तुळजापूर यायचं असल्यास एस.टी. महामंडळाच्या बऱ्याच बसेस अवेलेबल आहेत। तुळजाभवानी मंदिर पुढे आहे, बाजारपेठ आहे, खेळणी लहान मुलांची आणि आपली मंडळी सगळी येत आहे। मंदिर संस्थांतर्फे भाविकांना राहण्यासाठी भक्त निवासाची सोय केली आहे। येथे आपल्याला अत्यंत अल्प दरामध्ये रूम मिळून जातात। या रूम आपण ऑनलाईनसुद्धा बुक करू शकता। समोर डिस्प्लेवरती मी बुकिंगसाठी नंबर दिला आहे, तिथे आपण कॉल करून रूम बुक करू शकता। वेळ सकाळची असली तरी बाजारपेठेमध्ये भाविकांची रेलचेल चांगलीच होती। आता आम्हाला आतुरता होती ती आई तुळजाभवानीच्या दर्शनाची। चला तर आपण आता जाऊ दर्शनाला। मंदिराचे हे मुख्य प्रवेशद्वार असून प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस आपल्याला दर्शनासाठीचे पास भेटतात व येथेच मोफतमध्ये चप्पल स्टँड आहे। त्याच्याच बाजूला आपल्याला टॉयलेट्स आणि बाथरूमसुद्धा आहेत। त्यामुळे आपण जर कधी तुळजापूरमध्ये आलात तर मी सांगितलेल्या गोष्टी विसरू नका। तुळजाभवानी मंदिर इथून आतमध्ये गेल्यावरती राईट साईडला देवीचं ॲक्च्युअल मंदिर आणि जी लेफ्ट साईडला तुम्हाला इमारत दिसते तिथून एंट्री केल्याने ह्या मनीमधून की लेफ्ट साईडला एक दर्शन रांगेसाठी ही बिल्डिंग आहे। तर ही बिल्डिंग पूर्ण दर्शन रांग ह्या वरच्या मजल्यापर्यंत जाते। तिथून खाली मग अंडरग्राऊंड इकडे जाते, देवीच्या दर्शनाला जाते। महाद्वारातून आतमध्ये आल्यावरती सरदार निंबाळकर प्रवेशद्वारापाशी आपण येऊन पोहोचतो। सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून आत शिरल्यावरती समोर देवीच्या मंदिराचा कळस आपल्या नजरेस पडतो। राजा शिवछत्रपतींची कुलदेवता असलेल्या आई तुळजाभवानीचं आता आम्ही दर्शन करण्यास उत्सुक होतो। मंदिराच्या दर्शनी बाजूस होमकुंड असून त्यावर शिखर बांधलेले आहे। मंदिराचं सभामंडप 16 खांबी असून देवीची मूर्ती पश्चिमेस आहे। पुरातत्व व काही इतिहासकारांच्या नोंदीनुसार हे मंदिर राष्ट्रकूट किंवा यादव काळात बांधले असावे। दर्शनाला जायची लाईन ही आहे, मुखदर्शन, धर्मदर्शन। वरती बिल्डिंग आहेत पूर्ण 3-4 मजले आहेत। तिथून परत लाईन अंडरग्राऊंड खाली येते ते देवीच्या मंदिराकडे। मंदिराच्या गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने 3 शस्त्रे धारण केलेली आहेत। गाभाऱ्याच्या उत्तरेस शयनगृह असून तेथे देवीसाठी चांदीचा पलंग ठेवण्यात आला आहे। वर्षातून 3 वेळा देवी निद्रावस्थेमध्ये जाते व गाभाऱ्याच्या दक्षिण बाजूस देवीचं न्हाणीघर आहे। आपण जर येथे आलात तर चोरांपासून थोडे सावध राहा। दर्शन घेऊन बाहेर आल्यावरती आणि थोडं रिलॅक्सेशनसाठी आणि गरमीतून थोडा राहत भेटावी यासाठी आम्ही थोडा आता ताक पित आहे थंडगार आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। देवीचं मंदिर मागच्या साईडला आहे। आई तुळजाभवानीचं दर्शन आता झालं होतं। आम्ही आता पंढरपूरच्या दिशेने निघणार होतो। माझ्या पुढील व्हिडिओमध्ये पंढरपूरचं दर्शन व आसपासच्या स्थळांची माहिती आपल्याला पाहायला मिळेल। माझा हा तुळजापूरचा व्हिडिओ जर आपल्यास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता भेटू व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।